आमदार 5 वर्ष खासदार आपण राहिलो। अगदी नदी तुंबली ऑफिसच्या बाहेर, त्यांच्या घराच्या आजूबाजूला एक साधी गटार करू शकले नाही। ते म्हणतात की संकल्पना नाव लागलीत, बाबाजीची माणसं काम करतील, त्यांचे नाव लागतील। मंगेश चव्हाण नावाचा आता पिवळं पण जसं म्हणतो की कोळी झालेला, असं काळवी झालेला आहे। बोलण्यावर फार जाण्याची गरज नाही, ते विरोधक आहेत, ते विरोधकाची भूमिका पार पाडतील। आता जो रस्ता स्टेशन रोड पासून झाला तो रस्ता आता आपण नगरपालिका क्षेत्रात केला। खरं तर त्यांना ही गोष्टीची लाज वाटली पाहिजे की आपण लोकांनी आपल्याला नगरपालिका ताब्यात दिली, आपण वचननामा लोकांना दिला होता, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, ही जर कामं केली नाही तर राजीनामा देऊ, नगरपालिकेत आम्ही राहणार नाही असं म्हणू। अशा निर्लज्ज लोकांनी आता तत्वज्ञान पाजायची गरज नाही। त्या ठिकाणी ज्या कॉम्प्लेक्समध्ये पाणी गेलं, उन्मेष पाटील आमदार असताना अनेक ठिकाणी पाणी, अनेकदा तिथे कॉम्प्लेक्समध्ये पाणी गेलं। उलट तिथं आता सगळ्या सुविधा करतोय, साईडच्या गटारींचा DPR तयार झालेला आहे, तेही आपण आता गटारी पुढच्या टप्प्यात करणार आहोत। अगदी समजा तिथं रस्ता झाला, आता सौजन्य आणि संकल्पनेमुळे हा प्रकार घडतोय। म्हणजे सौजन्य नाव लावल्याने जर पाऊस तिथं जात असेल तर आता किती या अन्यानी माणसाला आपण काय सांगावं। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी भर नदीमध्ये सगळं उभं केलं, ते थडगं, त्याचा परिणाम चाळीसगावकरांनी पाहिला। एक काम या माणसाने तालुक्यात कुठलंच पूर्ण केलं नाही। नदीमधल्या त्या पुराची अवस्था जी झाली होती, पूर्ण गावात ते अर्ध्या गावात पाणी जे शिरलं होतं, त्याला हे इंजिनियर महोदय हे जबाबदार होते। आजही कोणाला जर पाहायचं असेल त्यांनीच तिथं जाऊन एकदा स्वतःला लाज वाटेल की आपण या गावासाठी काय केलं। पूर्ण काम खराब झालं, तिथं काही पूर्ण करू शकले नाही। त्या सुशोभीकरणाला अर्धवट कामाला आता मलाच पैसे द्यावे लागलेत, मी पुन्हा तिथं आता पैसे देऊन ते काम हातात घेतलं आहे। यासोबत अगदी जर सांगायचं म्हटलं, कालचे तुम्हाला मी फोटो देतो, त्यांच्या ऑफिसच्या बाहेर 5 वर्ष आमदार 5 वर्ष खासदार आपण राहिलो। अगदी नदी तुंबली ऑफिसच्या बाहेर, त्यांच्या घराच्या आजूबाजूला एक साधी गटार करू शकले नाही, त्यांच्या गावात काही करू शकले नाही। ते असे माणसं आता काहीतरी राजकीय सांगतील, अशा लोकांकडे फार लक्ष देण्याची गरज नाही। त्यांना मंगेश चव्हाण नावाचा आता पिवळं पण जसं म्हणतो की कोळी झालेला, असं काळवी झालेला आहे, तसं ते आहे। त्याच्यामुळे जळी स्थळी पासणी त्यांना आता मी यांनी लोकप्रतिनिधी दिसतोय। कारण की काम असं आहे की ते म्हणतात की संकल्पना नाव लागलीत, बाबाजीची माणसं काम करतील, त्यांचे नाव लागतील। तुम्ही नाव लावली असती ही संकल्पनाची तर तुम्हीच बघा, तुमची नाव अनेक ठिकाणी लावली आहेत तुम्ही, त्यावेळेस आम्ही असं म्हटलं का? अरे काम करणाऱ्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे, ते सोडून आपण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणता। त्या लोकांची तिथं घरं आणि दुकानात पाणी घुसलं, तिथं आपण फोटो सेशन केलं आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकीय भाष्य केलं। त्याच ठिकाणी थांबून जरा त्यांना थोडासा आधार दिला असता तर बरं झालं असतं। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस शहरात पाणी घुसलं, आपण खासदार होतात, तो दयानंदचा पूल मी आता करणार, आपण मोठमोठ्या बातम्या दिल्या, काय झालं त्याचं आपण कधी उत्तर दिलं नाही। लोक विसरलेत असं तुम्हाला वाटत असेल, परंतु चाळीसगावकर हुशार आहेत। तुम्ही आजवर जी आश्वासनांची खैरात बाटली, ती सगळी आश्वासनं चाळीसगावकरांच्या लक्षात आहे। त्याचं उत्तर तुम्हाला योग्य वेळी चाळीसगावकर देतील। तुम्ही दयानंदचा पुलाचं आश्वासन दिलं, काय झालं? मुंबईच्या धर्तीवर सीलिंग तयार करतोय, त्याचं काय झालं? तुम्ही या गावाला हे करतोय, हा रस्ता करतोय, ते करणार, स्मार्ट गाव करणार, या गावांना या चाळीसगावला 10 वर्ष मागे नेण्याचं पाप तुम्हीच केलं। 30 वर्ष तुम्ही ज्यांच्या सोबत आता गेले त्यांच्या हातात ही सत्ता होती। या गावात किती रस्ते झाले, किती गटारी झाल्या, या गावाची पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटारी या तुम्हीच चालू केल्यात। मी कधी त्याचं श्रेय घेतलं नाही, पण त्या भूमिगत गटारींचं काय झालं जरा परिस्थिती पहा। त्या भूमिगत गटारीत आता खाली पाणी निघायला लागलं। इंजिनियर साहेब, तुम्ही इंजिनियर आहेत, तुम्ही कॉपी करून पास झालात का नाही ते जरा पाहून घ्या, त्यांची काय परिस्थिती आहे। त्या भूमिगत गटारींचा पुरी वाताहत झाली। 5 वर्षापूर्वी झालेला प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकला नाही। हे नियोजन शून्य तुमचं आहे। माझ्या कार्यकाळातली कामं चालू होत आहे आणि त्यांची लोकार्पण होत आहे, याची पोटदुखी चाळीसगावकरांना कळते आहे। तुम्ही काही करू शकला नाही। अपयशी खासदार, अपयशी आमदार, अपयशी नगरपालिकेचं नेतृत्व, अपयशी मार्केट कमिटीचं नेतृत्व, अपयशी पंचायत समितीचं नेतृत्व,
लोकांनी तुम्हाला सगळ्या ठिकाणी सत्ता दिल्यात, तुम्ही कुठलीही परिस्थिती बदलू शकला नाहीत। लोकांपुढे जायला तुम्हाला आता नाक नाही, लोकांपुढे जायला तुम्हाला आता तोंड नाही। काळ्या तोंडाने आता कुठे जायचं, लोक तुमचं तोंड काळं करतील अशी परिस्थिती असल्यामुळे तुम्हाला आता मंगेश चव्हाणवर आरोप करणे एकमेव तुमचा धंदा आहे। तुम्हाला तुमच्या धंद्यासाठी खूप शुभेच्छा। तुमचा जो धंदा चालू केला आहे त्याचं शटर लवकर लोक बंद करतील। धन्यवाद।